इंदापूर विधानसभेला मदत केली तरच बारामती लोकसभेत मदत करू। 3 वेळा पाठीत खंजीर खोपसला। अंकिता पाटलांचा अजित पवारांवर नाव न घेता आरोप, तर अजित पवारांचाही पलटवार। महायुतीत बारामतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास भाजप तयार। सुप्रिया सुळेंविरोधात भाऊजाई सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्याचा दावा। संसदेमध्ये मुद्दे मांडण्यासाठीच आम्हाला जनतेने निवडून दिलंय। भाषण करण्यासाठीच संसद असतेच। सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर। मे 2022 ला शिंदे वर्षावर रडत आले होते आणि एका महिन्यात भाजपसोबत गेले। माणूस म्हणून शिंदे अपयशी ठरले। मुख्यमंत्री शिंदेंची नक्कल करत आदित्य ठाकरेंचा निशाणा। राज्यामध्ये एक टीम पक्ष फोडते आणि एक टीम कुटुंब फोडते। फोडाफोडी करून भाजपला काय मिळालं? ठाण्यातल्या सभेतनं आदित्य ठाकरेंचा निशाणा। काँग्रेस आमच्या रक्तात ही विलासरावांची शिकवण आहे, त्यामुळे मी जिथे आहे तिथे ठीक आहे। लातूरात अमित देशमुखांचं वक्तव्य। तर समाजाची नाळ तोडून इकडे तिकडे जाणं अपेक्षित नाही। पक्षांतरांच्या चर्चांवर स्पष्टीकरण। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान मोदींचा अबकी बार 400 पारचा निर्धार। काँग्रेसवरही सडकून टीका। अमित शहांची अधिवेशनातनं सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका। इंडिया आघाडीतील प्रत्येक नेत्याचं लक्ष आपल्या कुटुंबातल्या सदस्यांवर। शहांचा हल्लाबोल। जरांगेंच्या उपोषणाचा 9वा दिवस। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार। 20 तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार। आग्रा किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करणार। सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। तर दांडपट्ट्याला राज्य शस्त्र घोषित करणार। कांदा निर्यातीवरील बंदी केंद्र सरकारने हटवली, तर कांदा निर्यातीवर 3 लाख मेट्रिक टनाची मर्यादा। राजकोट कसोटीत भारताचा 434 धावांनी दणदणीत विजय। जडेजाच्या 5 विकेट्स, कुलदीपची फिरकीही प्रभावी। जयस्वालच्या द्विशतकाचंही मोलाचं योगदान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।